नमस्कार, मी अभिजित कंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिकेट आणि राजकारण या दोन्हीतही टायमिंग खूप महत्त्वाचं असतं, कारण ते हुकलं तर विकेट गेलीच म्हणून समजा. बॅट्समनला 10 फिल्डर आणि एका बॉलरला तोंड देत रन्स घ्यायचे असतात. राजकारणातही सत्ताधाऱ्यांना, विरोधक, मीडिया आणि जनतेला तोंड देत आपला मार्ग सुकर करायचा असतो. कधी काही टायमिंगच्या बाबतीत मास्टर असलेल्या काँग्रेसची जागा आता भाजपनं घेतली असं वाटू लागलंय. आणि पावसाळी अधिवेशनाच्या आधी एक दिवस एक धक्कादायक बातमी समोर आली, आणि ती म्हणजे हिंदू टेरर संकल्पना काँग्रेसनं जनमानसात बसवल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दहशतवादी ठरवण्याचा डाव होता. टाइम्स नावच्या वृत्तानुसार भागवतांना अडकवण्यासाठी स्वतः गृहमंत्री NIAच्या अधिकाऱ्यांना सूचना देत होते. मात्र NIA प्रमुख शरद कुमार यांनी त्याला विरोध केला आणि काँग्रेसनं आपलं मिशन बाजूला ठेवलं. त्यामुळे प्रश्न असा आहे की मोहन भागवतांना हिंदू दहशतवादी ठरवण्याचा काँग्रेसचा डाव होता का? आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, साध्वी प्रज्ञा यांचे वकील गणेश सोवनी आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे. सुरुवातीला रत्नाकर महाजनांकडे. महाजन सर, खरंच असं काही होतं? आता खरंच आहे असं काही होतं का नव्हतं हे टाइम्स नावनी ज्या उत्साहानं आणि ज्या सनसनाटीपणानं आज ही बातमी काल चालू केली त्यांनाच खरं म्हणजे माहिती. पण त्यांना जी खरी माहिती आहे ती बाहेर येईल का नाही याबद्दल शंका आहे. कारण हल्ली सनसनाटी बातम्या निर्माण करणं आणि भूतकाळातली कुठली तरी एक घटना किंवा प्रसंग उकरून काढून त्याच्या भोवती सगळे इमले बांधणं म्हणजे न्यूजमनशिप अशी व्याख्या झालेली असल्यामुळं त्यातलं खरं खोटं आपल्याला काय माहिती होईल का नाही कोणास ठाऊक. पण एक नक्की की मालेगाव, नांदेड, हैदराबादची मक्का मस्जिद, समझोता एक्सप्रेस या संदर्भात ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्या घटनांमध्ये ज्या संघटनेच्या लाग्या बांध्यांविषयी माहिती होती त्या माहितीबद्दल कन्फर्मेशनसाठी जर कुणी कुणाला चौकशीसाठी बोलवत असेल तर त्याला इंटरॉगेशन म्हणून आणि ते फार काहीतरी गंभीर आहे असं म्हणून आकांतांडव किंवा त्रागा करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, पण रत्नाकर महाजन सर, इतका गंभीर आरोप केल्यानंतर, तोही पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी असा आरोप होतो, जर त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल, जर त्याच्यामध्ये काहीच म्हणजे ही जर फक्त सनसनाटी असेल, तर 12 तासानंतर पण काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणा, काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणा, शांत काय? फक्त दिवसभरात फक्त तुमचं कौतुक केलं पाहिजे, फक्त तुम्हीच समोर येऊन बोललेला आहात. नाही, ते कौतुक वगैरे द्या सोडून, पण माणूस जर एखाद्या घटनेला महत्वच देत नसेल तर त्यावर लगेच अधीरपणानं आणि नवागताच्या उत्साहात लगेच बोलण्याची काही आवश्यकता नाही. हे 12 तासाचं मौन हे काँग्रेस या घटनेला किंवा या बातमीला काडीचंही महत्व देण्याचं लक्षण आहे. पण या मौनाचा वेगळा अर्थ जनमानसामध्ये जाऊ शकतो असं आपल्याला वाटत नाही का महाजन सर? आज जसजसे आपल्यासारखे लोक ह्याचा खुलासा करून घेतील तसतसं ते मळब सुद्धा दूर होईल अशी आम्हाला खात्री आहे. अच्छा, म्हणजे काँग्रेसच्या वतीने तसे काही प्रयत्न होताना दिसत नसले तरी ही जबाबदारी पुन्हा एकदा महाजन सर तुम्ही मीडियावरती टाकलेली आहेत. कदाचित उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं काय नाही नव्या स्ट्रॅटेजी समोर येतील. पण आपल्यासोबत आता गणेश सोवनी आहेत. गणेश सोवनीजी. बिलकुल नाही, बिलकुल नाही. एक मिनिट मी प्रसार माध्यमावर जबाबदारी टाकत नाही. मी एवढंच म्हणतोय, आमच्या दृष्टीनं ह्याला सनसनाटी खेरीज दुसरं काही महत्व नसताना जर हे होत असेल तर जसजशी चर्चा होईल तसं चर्चेतून ते होईल. आम्हाला आमच्या वतीनं ह्याच्यावर काही स्वतःहून बोलावं असं वाटत नाही. पण प्रसार माध्यम काही गप्प बसणारच नाही, त्यांच्या समोर बोलावंच लागेल, तेव्हा स्पष्ट होईल. याचा अर्थ मी प्रसार माध्यमांवर जबाबदारी टाकतो असं बिलकुल नाही. ठीक आहे महाजन सर, मी एक छोटा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो की ह्या ज्या नोटिंग्स, ह्याच्या फाईल्स बाहेर आलेल्या आहेत, मग त्या आत्ताच बाहेर कशा काय आल्या? म्हणजे त्याच्याबद्दल तर स्वतः रविशंकर प्रसाद सुद्धा म्हणाले की हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये आलं पाहिजे. म्हणजे त्याचं नोटिंग, त्याचं फाईल कुठेतरी आहे ना, म्हणजे हे उपलब्ध आहे कुठेतरी, हे या सगळ्या गोष्टी ज्या दाखवल्या जात आहेत. मग 3 वर्ष काय करत होते? परदेश दौऱ्यात मग्न होते. 60 लाखात 10 लाखाचा सूट कधी शिवून येतो याचा वाट बघत होते. काय करत काय होते? ठीक आहे. गणेश सोवनी सर, काय करत होता इतके दिवस? 3 वर्षानंतर तुम्हाला 3 वर्ष कशाची वाट बघितली? इंग्रजी तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं टायमिंग आहे.
इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे, सायलेन्स इज इक्विव्हॅलंट टू स्पीच. याच्यावरून गेल्या 12 तासानंतर देखील काँग्रेसची अद्याप कुठलीही तरी प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यामुळे जे काही त्या वृत्तवाहिनीवरनं जे काही जाहीर करण्यात आलेलं, जे काही उघडकीस आणण्यात आलेलं आहे ते एका परीने गंभीर आहे म्हटलं तर. परंतु याचं मला थोडंसं आश्चर्य अशासाठी वाटत नाही की जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंगला ऑक्टोबर 2008 मध्ये जेव्हा अटक झाली आणि त्यानंतर हैदराबादचं प्रकरण असो, अजमेरचं असो किंवा समझोता ब्लास्ट असो, या संदर्भामध्ये जे जे काही कागदपत्र समोर येत होते, पोलीस तपासाची टिप्पणी येत होती, कालांतराने असीमानंदांना अटक जेव्हा झाली नोव्हेंबर 2010 मध्ये, त्याच्यानंतर 3-1 महिन्यानंतर त्यांचं एक कबुली जबाब घेण्यात आला. दाबस नावाचे नवी दिल्लीमध्ये मॅजिस्ट्रेट साहेब होते, त्यांच्या समोर हा कबुली जबाब झाला आणि त्याच्यामध्ये असं भरपूर त्यांच्या तोंडी वदवण्यात आलं. जेव्हा माननीय प्रतिभाताई पाटील ह्या जेव्हा राष्ट्रपती होत्या तेव्हा डिसेंबर 2011 मध्ये याच असीमानंदांनी मला कुठल्या तऱ्हेने माझी छळवणूक झाली, मला हरिद्वारमध्ये जिथे अटक झाली आणि दिल्लीपर्यंत आणण्यास सिबीआयने मला कसं छळलं, कसं मला गाडीतून उतरवलं, मला कशी धमकी दिली, तुमचं खानदान बर्बाद करू, ह्याला मारू त्याला मारू, अशा ज्या तऱ्हेचे धाकट डपशा जो काही दाखवला त्याचा सविस्तर वृत्तांत असीमानंदांनी त्यांच्या ह्या प्रतिभा पाटीलजींना जे काही त्यांनी तक्रार वजा अर्ज लिहिला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की याच असीमानंदांना समझोतामध्ये आरोपी केलं, ज्याच्याबद्दल पाचकुलामध्ये खटला चालू होता किंवा आहे अद्याप देखील, अजमेरमध्ये होता आणि हैदराबादमध्ये होता. आणि अजमेरच्या बाबतीत मी असं सांगू इच्छितो की आता 17 मार्च 2017 केवळ 3-1 महिन्यापूर्वी दिनेश गुप्ताचे जे एनआयचे विशेष न्यायाधीश जे आहेत त्यांनी असीमानंद आणि 6 इतर यांना संपूर्ण निर्दोष केलेला आहे. नाही पण या सगळ्याचा मी तुम्हाला प्रश्न स्पेसिफिक विचारला की 3 वर्ष का लागली, आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या गोष्टींचा नेमका संबंध काय आहे की जे दाखवून देते की काँग्रेसचा खरंच इम्प्लिकेट करण्याचा डाव होता मोहन भागवतांना. त्याचं कारण असं की असीमानंदांच्या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मला संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी मला भाग पाडण्यात आलं. याचा सर्व उद्देश एवढाच होता की जेवढे संघाचे पदाधिकारी याच्यामध्ये ओढले जातील त्या हिशोबाने संघावरती आणि बंदी आणण्यासाठी त्यांना ती योग्य ती संधी मिळेल, ह्या संधीची ते वाट बघत होते आणि त्याची एक परिणिती म्हणून ही जर इतकी गंभीर बाब होती तर भाजपचं सरकार आल्यानंतर 3 वर्षात साध्वी प्रज्ञांना जामीन मिळाला, असीमानंदांच्या बाबतीत पण न्यायालयीन प्रक्रिया चालू होती. तर या सगळ्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना मान्सून अधिवेशनाचं म्हणजे पावसाळी अधिवेशन आदल्या दिवशी ही बातमी बाहेर येणं, याच्यामध्ये काय बातमी बाहेर येणं हा केवळ योगायोग आहे. अच्छा, असे योगायोग आहे, एक लक्षात घ्या, पूर्ण योगायोग आहे. एवढंच नव्हे तर हेच काँग्रेसवाले आता असा आरोप करतील की भाजपला जीएसटी वरती चर्चा नकोय, अमरनाथ यात्रेमध्ये परवा जे काही हत्याकांड झाला त्याच्यावरती चर्चा नकोय, काश्मीर बद्दल चर्चा नकोय, म्हणून हे भाजपने हे केलं, असं देखील मागे पुढे बघायला काँग्रेसवाले बघणार नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं याच्यामध्ये असं अजिबात सुद्धा वाटत नाहीये की 3 वर्ष तुम्ही 3 वर्ष या फाईलवरती कोणीतरी बसून होतं त्याच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही. 3 महिन्यापूर्वी अजमेरच्या कोर्टाचा निकाल आलेला आहे. ते जवळजवळ 250 पानाचं हिंदी मधलं जजमेंट आहे. मला देखील वाचताना थोडे कष्ट पडले. ती भाषा आपल्याला जर विधी आणि न्याय विभागाचे जर मंत्री स्वतः रविशंकर प्रसाद असं म्हणतायत की हे जर पब्लिक डोमेन मध्ये यायला पाहिजे, तर त्यांच्या म्हणजे मला फक्त इतकंच विचार की भाजपच्या डोमेन मध्ये हे कधीपासून होतं, भाजपच्या मंत्र्यांच्या डोमेन मध्ये हे कधीपासून होतं? डोमेन मध्ये असो वा नसो, न्यायालयीन प्रक्रिया अजमेरच्या बाबतीत अवघ्या 3 महिन्यापूर्वी समाप्त झालेली आहे. 17 मार्च 2017 चालू वर्षी. ठीक आहे. त्याच्यामध्ये असीमानंदांनी जे दिलेलं सो-कॉल्ड कन्फेशन जे आहे ते मला गंमत काय पडलेलं आहे. ते उघडं पडल्यामुळे ते सिद्ध न होऊ शकल्यामुळे आता सगळी काँग्रेसची कुलंगडी बाहेर. नाही, मला गणेश सोमनीची गंमत याची वाटते की टाइम्स नावच्या पत्रकारांच्या डोमेन मध्ये जे आहे किंवा एखाद्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांच्या डोमेन मध्ये जे आहे ते भाजपच्या मंत्र्यांच्या डोमेन मध्ये असून पण त्याची कधीच वाच्यता कशी काय झाली नाही. ज्या गोष्टी न्यायालयीन समाविष्ट, न्यायालयीन सब जुडायचं आहे, त्याच्याबद्दल कुठल्याही तऱ्हेचं भाष्य करणं हे जरा जपून करायला लागतं. आता न्याय प्रक्रिया संपलेली अजमेरची, त्याचं जजमेंट बाहेर आलेलं आहे, त्यामुळे ती त्या टिप्पणी करायला आपल्याला काहीच आता अडचण नाही. ठीक आहे. आपल्यासोबत वानखडे सर आहेत नवी दिल्लीवरून. वानखडे सर, पूर्वी असं असायचं की जनरली म्हणजे सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांचा असायचा पावसाळी अधिवेशनाच्या आधी काहीतरी एक मोठं प्रकरण बाहेर काढून. आता ही प्रक्रिया उलट्या दिशेने चालू झाल्यासारखी वाटते. हा नवीन 2014 नंतर नवीन ट्रेंड आलाय. मोदी सरकार आली आणि जेव्हा नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या शिस्तस्थानी बसले तेव्हा बरेचसे पॅरामीटर चेंज झाले. परंतु आता जे काँग्रेसचे स्पोक्स पर्सन म्हणाले की ते मीडियानी हे केलंय आणि आम्हाला काही त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. काँग्रेसचं जर तुम्ही पाहिलं, जसं आता हे चायनाचं प्रकरण झालं होतं, चायनाच्या राजदूतला राहुलजी भेटून येतात आणि मग 2 दिवस डिनाय केल्यानंतर 3ऱ्या दिवशी ते ऍक्सेप्ट करतात. असंच काही प्रकार याच्यातही होईल. आज ते डिनाय करतात, 2 दिवसानंतर तेच म्हणतील त्यांचा किंवा कोणीतरी वर सिनियर ऑफिसर म्हणतील येस इट वॉज देअर. त्यामुळे आपण वेट अँड वॉच. काँग्रेसला नेहमी वेळ लागतो रिएक्शन द्यायला, कमीत कमी राहुल गांधीच्या वेळेला.
राहिली दुसरी गोष्ट, जर नोटिंग असले आणि जर आता हे चान्स पर डान्स लेने वाली बात है. जेव्हा याचे नोटिंग जेव्हा तहलका एक Cobra.com जेव्हा पोलीसचं पूर्ण रेकॉर्डिंग जे बोलल्या गेलं ते बाहेर आणलं होतं, अमित शहा जेव्हा गृहमंत्री होते तिथे आणि नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर होते, तो पण एक वेळच होता. अशाच वेळेला या प्रेस कॉन्फरन्स का होतात, अशाच वेळेला या गोष्टी बाहेर काय येतात, याला एक टायमिंग असतं. आणि आता हे टायमिंग समजायला या देशातली जनता मूर्ख नाहीये आणि लोकही मूर्ख नाहीये. दुसरी गोष्ट, असीमानंदांनी जो इंटरव्ह्यू दिला आतमध्ये, त्यात त्यांनी सांगितलं की मला वरच्याच लोकांचा याच्यावर आशीर्वाद होता म्हणून आम्ही हे केलं. त्यानंतर असीमानंद सुटलेत, त्यामुळे कानूनन त्यांनी काहीही गोष्टी केली नाही, ते निर्दोष आहे असं झालं. मग कुठल्या गोष्टीसाठी त्यांना वर्ण आदेश आले हे सांगता येणार नाही. राहिली एक गोष्ट, आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या R.R. पाटलांनी स्वतःच एक स्टेटमेंट केलं होतं की जे जोशी प्रचारक होते आणि जे एसटीसी जेव्हा आपलं त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करत होतं तेव्हा त्यांना कळलं की संघाचे जे संघचालक आहेत भागवत साहेब, त्यांच्याच हत्येची एक प्लॅनिंग चालू होती. तेव्हा ह्या गोष्टी विसंगत आहेत, ह्या गोष्टी म्हणजे एकामेकाला पूरक नाही आहेत, कुठे ना कुठे कन्फ्युजन आहे. परंतु टायमिंग परफेक्ट आहे. जीएसटी पासून केंद्र सरकारला कितीतरी गोष्टींचा अजून त्यांना जबाब द्यायचा आहे आणि तो जबाब तर देऊ शकत नाही. नक्कीच टायमिंग जरी परफेक्ट असलं तरी पण इकडे मला टायमिंग असायला हवं. नक्की अगदी असायला हवं. पण मला इथं आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की रत्नाकर महाजनजी, तुम्ही म्हणताय की हे सगळं काँग्रेसच्या बाबतीत सनसनाटी घडवून आणण्याचा प्रयत्न आहे, पण ती सनसनाटी इतकी गंभीर आहे की त्यामध्ये तत्कालीन तुमचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेचं नाव घेऊन बातमी छापण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जे सनसनाटी नाहीये, फक्त आपण त्याकडे सनसनाटी म्हणून नाही बघू शकत आहे, हा एक गंभीर आरोप काँग्रेसवरती केलेला आहे की याचं खंडन करणं किंवा त्याचं जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर ठेवणं गरजेचं आहे. तर असं काय होतं की ज्याच्याबद्दल 12 तासानंतर पण काँग्रेस इतकी आस्ते कदम चालू आहे? असं आहे की सुशीलकुमार शिंदेचं नाव या संदर्भात काही पहिल्यांदा आलेलं नाही, ते याआधी आलेलं होतं. त्यांनी ज्या वेळेला समझोता किंवा मालेगाव किंवा नांदेड या संदर्भामध्ये संघाच्या संबंधांविषयी आणि संघाशी संबंधित इंद्रेश कुमार वगैरे मंडळींचा संबंध जेव्हा पुढे आला त्यावेळेला ते जे काही ते बोलले होते त्याच्या आधारे त्यांचं नाव आधीपासून यात आलेलंच आहे. नंबर 1, जयपूर अधिवेशन मध्ये बोलले होते. तपास यंत्रणा आपलं काम करीत असतात स्टेजवर ते जर राजकीय नेतृत्वापासून जयपूर अधिवेशन बरोबर हो ठीक आहे. तर माझं म्हणणं असं, ते एक झालं. दुसरं असं झालं की ज्या वेळेला तपास यंत्रणांना आपल्या कामात एका पातळीवर काही राजकीय निर्देश आवश्यक असतात, त्यावेळेला ते राजकीय नेतृत्वाकडे जातात, तेव्हा राजकीय नेतृत्व त्यावेळच्या याच्याप्रमाणे निर्णय घेतात. आणि सुशीलकुमार शिंदेचं नाव आलं म्हणजे लगेच ते आरोपी झाले असं काही नाही. गृहमंत्री म्हणून जबाबदारीचं निर्वहन करत असताना त्यावेळेला त्यांना जे वाटलं ते निर्देश त्यांनी दिले. त्यात काही गुन्हा आहे, आरोप आहे, कट आहे, कारस्थान आहे असं मानण्याची आवश्यकता नाही. पण संघ परिवाराचं वैशिष्ट्य असं आहे की ते नेहमी कट कारस्थानाच्या मानसिकतेनं ग्रस्त असतात आणि कुठल्याही प्रश्नावर प्रतिक्रिया ते त्या मानसिकतेतूनच देतात. आता आपण बघितलं, एका आरोपीचे वकील हेच जर त्या पक्षाचे प्रवक्ते असतील तर ते वेगळं काय बोलणार? मी प्रवक्ता नाही, मी कायदा आघाडीचा फक्त प्रमुख, बस प्रवक्ता मी नाही, पदाधिकारी आहे ते कायदा आघाडीचे. एक सांगू इच्छितो मी की समझोता ब्लास्ट मध्ये कर्नल पुरोहितांना आरोपी म्हणून गवण्यासाठी ज्या समझोता ब्लास्टच्या संदर्भामध्ये प्रथम पाकिस्तानी नागरिकांना किंवा नागोरीचं कन्फेशनल स्टेटमेंटमध्ये त्यांनी त्याच्या मागे कोण होता याचा संपूर्ण उल्लेख केलेला होता. परंतु कर्नल पुरोहितचा तिथे संबंध जोडण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंग म्हणजे मालेगाव 2008ची जी चार्जशीट आहे, दोषारोपपत्र जे 19 जानेवारी 2009 दाखल करण्यात आलं ATSच्या वतीने मुंबईच्या न्यायालयामध्ये, त्याच्यामध्ये साक्षीदार क्रमांक 155 जी व्यक्ती आहे त्याच्या तोंडी असे उद्गार घालण्यात आलेले आहेत पोलिसांच्याकडे जे 161 नुसार जो जबाब दिला होता त्यानुसार, की तो 11 नंबरचा जो आरोपी आहे तो म्हणतो की मी जेव्हा देवळालीला गेलो तेव्हा लॉकरमध्ये पुरोहितांनी मला एक लॉकर उघडून दाखवलं, त्या लॉकरमध्ये अशी एक फाटकी पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये असं RDX असं दिसलं आणि त्यातलं RDX एक काढलेलं दिसलं. तर मला पुरोहितांनी हे सांगितलं जे होतं ते समझोता ब्लास्ट मध्ये वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे
पुरोहितांचा समझोतासाठी नाही, लिंक मध्ये मुद्दा- वापर करण्यासाठी अशा तऱ्हेचं स्टेटमेंट 155 नंबरच्या साक्षीदाराकडनं वदवून घेण्यात आलं होतं एटीएस. हा तुम्हाला असं वाटतं की चर्चा नाही, नाही, आहे. नाही, 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 नाही. नाही, नक्की सर्व तऱ्हेने सर्व ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अभिनव भारत संघटनेकडून ज्या गोष्टी झाल्या त्याचा संबंध जोडून भागवतांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा बिलकुल, कारण अल्टिमेट त्यांचं उद्दिष्ट संघावरती या न त्यांना प्रकारानं बंदी आणणं, त्या संघाला कोंडीत सापडणं. ठीक आहे मी अहो, ते अजून भागवतांचं नावच घेत नाही. तुम्ही काय त्यांचं आवश्यकता नाही घ्यायची. ते अजून तिथपर्यंत पोहोचतच नाही. महाजन साहेब, ते आपण भोवती- इंद्रेश भोवती कुमारजींचा आपण फिरतात. उल्लेख केला. भोवती इंद्रेश फिरतात. कुमारजी प्रदक्षिणा याच्यामध्ये घालतायत. कुठल्याही आज गुन्ह्यामध्ये जातो आरोपी नाहीत. महाजन साहेब, आपल्याला विनंती करून सांगतो की आपण इंद्रेश कुमारजींचा उल्लेख केला. जे मुस्लिम राष्ट्रीय आघाडी मंचचे प्रमुख आहेत, त्यांचा ना अजमेर, ना हैदराबाद, ना मालेगाव, ना समझोता कुठेही इंद्रेश कुमारजींचा संबंध नाही. तथापि काँग्रेस सरकार अस्तित्वात असताना तेव्हाच्या वृत्तपत्र वाहिन्या आणि चॅनल्स यांना सातत्याने इंद्रेश कुमारजींचं नाव पुढे चर्चेमध्ये आणलं जायचं आणि त्यांच्याबद्दल एक बवाल तयार करण्यात येत होतं. ही आपण वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. ठीक आहे मी या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. पण ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत या विषयावरती की जेव्हा अशा पद्धतीचे आरोप काँग्रेसवरती होतात त्यावेळेला काँग्रेसनं मौन बाळगणं हे मतदारांसाठी किंवा काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी किती घातक आहे किंवा त्यांच्या दृष्टीनं याचे काय परिणाम होऊ शकतात आणि उद्याच्या अधिवेशनावरती याचा काय परिणाम होऊ शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर मोहन भागवतांना हिंदू दहशतवादी ठरवण्याचा डाव होता का या विषयावरती आपली चर्चा चालू आहे. खरं तर गणेश सोनीजी, मला तुमच्याकडे यायचं आहे की मुद्दा असा की इतका गंभीर आरोप झाल्यानंतर तुमचे नेते म्हणतात की हे पब्लिक डोमेनमध्ये यायला पाहिजे. खरं तर अशा पद्धतीनं कुठल्याही निष्पाप माणसाला कुठल्या तरी संघटनेच्या एखाद्या अध्यक्षाला अशा पद्धतीने इम्प्लिकेट करणं हा गंभीर गुन्हा आहे. हा जर गंभीर गुन्हा कुठल्या नेत्यांनी कुठल्या संस्थेकरवी करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर तो गुन्हा आहे. मग तुमचं सरकार शांत का बसलं अजूनपर्यंत? कालच हे एक लक्षात घ्या, 17 मार्च 2017 मी 4 वेळा सांगितलं. अवघ्या 3 महिन्यापूर्वी ते न्यायपत्र आलेलं आहे अजमेरच्या न्यायालयाकडनं, विशेष न्यायालयाकडनं. आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या तऱ्हेने असीमानंदांच्या तथाकथित कन्फेशन बद्दल जे काही फार मोठा बवाल करण्यात आला होता ते संपूर्ण आता पितळ उघडं पडलेलं आहे. तशा त्याचं कुठलंही कन्फेशनल स्टेटमेंट कबुली जबाब असीमानंदाने दिलेला नाही. त्याची परिणती खुद्द असीमानंदांच्या ॲक्विटलमध्ये झाली आणि त्यांच्यासोबत 6 आरोपी इतर सुटलेले आहेत. एनआयने परवा सांगितलेलं की यांच्या ॲक्विटलमध्ये यांच्या दोषमुक्तीबद्दल सध्या तरी आमचा अपील करण्याचा कुठलाही मनोदय नाही. त्याच्यामध्ये 3 जण फक्त आरोपी म्हणून साबित झालेले. त्यात एक मृत आरोपी सुनील जोशी म्हणून आहे आणि एक दुसरं देवेंद्र गुप्ता आहे आणि अजून एक भावेश पटेल म्हणून आहे. या व्यतिरिक्त ह्या सर्व प्रकरणामध्ये असीमानंदांना ज्या तऱ्हेने सर्व ठिकाणी नाचवण्यात आलं. हैदराबादला संशयाचं कारण की आपला रिस्पॉन्स टाइम जो आहे ना भाजपच्या सरकारचा, तो रिस्पॉन्स टाइम प्रचंड म्हणजे 0 टॉलरन्स आहे तुमचा अशा गोष्टींबद्दल, असं तुम्ही सांगत राहता बऱ्याचदा. आता जसं मी काँग्रेसला विचारलं की 12 तास तुम्ही शांत का आहात, तसंच तुमचे जर केंद्रीय मंत्री समोर येऊन सांगत असतील की हे सगळं आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये यायला पाहिजे, पब्लिक डोमेनमध्ये येण्याची जर इतकी घाई असेल, जर ज्यांनी एखाद्या निष्पाप संघटनेच्या एखाद्या अध्यक्षाला अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची पण तत्परता तुम्ही दाखवायला हवी ना. येणार. आता जे अजमेर कोर्टाचं जजमेंट आहे त्याचं पृथक्करण होणं बाकी आहे. त्यातला पुरावा कसा खोटा तयार करण्यात आला ते बाकी आहे. ही काय ओव्हरनाईट होण्यासारखी गोष्ट नाही की टाइम्स नावने काल शुक्रवार सांगितलं आणि शनिवारला आम्ही म्हणून मी तुम्हाला पुन्हा विचारतो की टाइम्स नावला जी माहिती होतं किंवा टाइम्स नावला जी माहिती मिळाली 3 दिवसापूर्वी किंवा कधी जी काही मिळाली असेल तर ती तुमच्या सरकारच्या डोमेनमध्ये का नव्हती? माझं ते आणखीन म्हणणं आहे की जेव्हा मक्का मदिना जो ब्लास्ट आहे हैदराबादचा आणि जेव्हा समझोत्याचं जे प्रकरण पाचकुलामध्ये जे चालू आहे त्याच्यामध्ये ज्या न्यायनिवाडा आहे तेव्हा कदाचित ह्याच्यापेक्षा आणखीन स्फोटक बातमी येऊ शकेल की आणखीन कुठपर्यंत एनआयचा गैरवापर हा युपीएचं सरकार असताना काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळे हे जे आजचं जे आहे ते कदाचित टिप ऑफ आईसबर्ग ज्याला आपण हिमनग म्हणतो असू देखील असू शकतं. अजून काही दिवस थांबा, काही महिने थांबा, या 2 न्यायालयातली न्यायनिवाडे येऊ द्या, मग आपल्यासमोर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे सगळं. ठीक आहे, तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे, पण जो प्रश्न उरतो की तुम्ही त्यांच्या तुम्ही असं दाव्याने सांगू शकता का, तुम्ही तर कायदा विभागाचे तुम्ही प्रमुख आहात आणि तुम्ही असं दाव्यानं सांगू शकता की याच्यामध्ये ज्या गोष्टी प्रूव्ह होण्याच्या किंवा पृथक्करण तुमचं ज्या वेळेला होईल, किती दिवस लागतात जनरली पृथक्करण पूर्ण व्हायला? एक लक्षात घ्या, ही फार मोठी प्रक्रिया आहे. कारण नुसतं एका व्यक्तीने पृथक्करण करण्याची आवश्यकता म्हणजे एवढ्या पुरतं ते सीमित नाहीये. त्याच्यावरती बऱ्याच लोकांची मतं, अनुमतं, बऱ्याच गोष्टी घ्यायला लागतात, बरेच अँगल त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे ओव्हरनाईट किंवा फोर्टनाईट सोनीजी मी तुम्हाला काय महिन्याची देखील प्रक्रिया होऊ शकते. नाही, नक्की होऊ शकते. प्रक्रियेबद्दल कोणालाही आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. मी तुम्हाला यासाठी विचारतोय की सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत ही छोटी व्यक्ती नाहीये, बिलकुल नाहीये. तर अशा पद्धतीने एखाद्या माणसाला, एखाद्या संघटनेच्या प्रमुखाला ज्या वेळेला
गोवण्याचा प्रयत्न होतो त्याला गांभीर्यानं त्याच्यावरती आतापर्यंत चौकशी इनिशिएट व्हायला पाहिजे, त्याचं पृथक्करण सुरू व्हायला पाहिजे होतं. थोडंसं तुम्हाला मी विषयांतर करतो. इशरत जहानच्या बाबतीत जी व्यक्ती दोषी आहे तिला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला, एवढंच नाही, ऍफिडेव्हिट बदललं गेलं चिदंबरम गृहमंत्री असताना. तेव्हा बेकसूर माणसाला दोषी ठरवण्याचा कसा प्रयत्न केला हे नेमकं 180 डिग्रीने उलट उदाहरण आहे. ठीक आहे, ठीक आहे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाहीये की नेमकं इतकी मोठी गंभीर बाब असताना सुद्धा जितक्या स्लो काँग्रेस चाललंय त्याच्यापेक्षा जास्त आस्ते कदम भाजप आहे, ते कशामुळे? एक लक्षात घ्या, नाहीच मिळणार. 3 महिन्यामध्ये या गोष्टीमध्ये कुठल्याही तऱ्हेचं ओपिनियन येऊन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं. एक लक्षात घ्या की मोहन भागवतजींना कुठल्या त्याचा आरोपी म्हणून कुठल्याही चार्जशीट मध्ये समाविष्ट होते, त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करत, त्यांच्या संदर्भात काही टिपणं घेतली गेल्यात आलेली होती आणि त्यानुसार कायदेशीर जी प्रक्रिया आहे इट विल टेक इट्स ओन कोर्स. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत अशोक वानखेडेजी, हा कायद्याची प्रक्रियेमध्ये बराचसा उशीर लागू शकतो आणि तो कितीही उशीर लागू शकतो, म्हणजे कुठल्या वेळेला ती कायद्याची प्रक्रिया उपयोगी पडेल त्याचाही विचार राजकीय पक्ष करत असतात. पण ज्या वेळेला मोहन भागवत हे छोटं नाव नाहीये जसं मी आता म्हणालो आणि तुम्हालाही ज्ञात आहे, तर अशा वेळेला इतकं भाजपने इतकं स्लो होण्याचं आणि काँग्रेसनेही त्याच्यावरती प्रतिक्रिया न देण्याचं याच्या मधलं नेमकं राजकारण काय आहे? सिंपल गोष्ट आहे, जे डॉक्युमेंट्स बाहेर आले टाइम्स नाव जे काढले त्याची ऑथेंटिसिटी अजूनही डिक्लेअर झालेली नाही. कितीतरी जर त्यांची नुसत्या चॅनलची डॉक्युमेंटची ऑथेंटिसिटी जर आपण घेतली, मी यासाठी तुम्हाला ते ऑथेंटिक यासाठी मी म्हणतोय की ते ऑथेंटिसिटी रविशंकर प्रसाद यांनी म्हणालं की ते अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आहेत आणि ते पब्लिक डोमेन मध्ये यायला पाहिजे, त्यांचा स्वतःचा कोट आहे तो. नाही, पब्लिक डोमेन मध्ये यायला पाहिजे हे जर लॉ मिनिस्टर म्हणत असेल तर मग त्यांनी दुसऱ्याच दिवसी ऍक्शन घ्यायला हवी. 24 तासात कशी ऍक्शन घेणार? 24 तासात ऍक्शन कधी घेता येते का आपल्या देशामध्ये? एक सिंपल सी बात आहे. एक ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. जर एक डॉक्युमेंट तुमच्या हातात आहे जे म्हणतात की जाणून बुजून मोहन भागवतांना गोवण्याचा प्रयत्न झाला, ते जर डॉक्युमेंट तुमच्या हातात असलं तर इमिजिएटली इन्क्वायरी ऑर्डर करायला काहीही जात नाही, कारण लॉ मिनिस्टर म्हणू शकतात लेट अस ब्रिंग द फॅक्ट टू द बुक्स. राईट, पहिले आपण येतात त्याच्यावर एक इन्क्वायरी ऑर्डर करूया, पाहूया याच्यात किती तथ्य आहे, आणि जर तथ्य असले तर गिल्टी विल बी पनिश्ड. ह्या जनरली गोष्टी असतात. कुठे दंगल झाली तर 2 मिनिटात तुम्ही हे करता, कुठे काही झालं तर प्राईम मिनिस्टरचं कार्टून जर चुकीचं छापलं गेलं तर तो माणसाला एका रात्रीतून उठवून त्याला त्याला जेलमध्ये टाकलं येतं. मोहन भागवत काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. मोहन भागवत या देशातले एका संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ज्या संस्थेला खरोखरच या देशात प्रेम करणारे पण लाखो लोक आहेत. ते असं नाहीये की नुसतं ते काही टार्गेटेड किंवा त्यांना एक हिंदू ओरिएंटेड म्हणतात, ते पूर्ण देशात फिरतात, त्यांच्या सेक्युरिटीचा जबाब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ती गोष्ट तशी जर असली तर मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गृहमंत्री आर पाटलांनी जे सांगितलं की एसटी जे आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलेलं आहे की सॅफ्रॉन ब्रिगेड, द वर्ड सॅफ्रॉन ब्रिगेड वॉज ट्राइंग टू टार्गेट मोहन भागवत, ही जर विधानसभेच्या पटलवर बोललेली गोष्ट आहे. आज विधानसभेत भाजपाची सरकार आहे, ते डॉक्युमेंट बाहेर काढून इमिजिएटली जे दोषी असतील, सॅफ्रॉन ब्रिगेड असो, ग्रीन ब्रिगेड असो, कुठलीही ब्रिगेड असो, दे हॅव टू बी बुक्ड. पण ते तसं होत नाही, कारण ह्या गोष्टी फक्त पॉलिटिकल लिप सर्व्हिस असतात. ठीक आहे, पॉलिटिकल लिप सर्व्हिस असतं. पण दुसरीकडे मला रत्नाकर म्हणजे तुमच्याकडे यायचं आहे, ज्या पद्धतीनं काँग्रेसला वारंवार हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न होतोय, ही त्यातली एक गोष्ट जर आपण मानून चालूया की असा आरोप जर काँग्रेसकडून होत असेल की अशा पद्धतीने जर मोहन भागवतांना इम्प्लिकेट करण्याचा डाव होता असं सांगून जर त्याचं भांडवल केलं जाणार असेल, तर तुमच्या पक्षाच्या वतीनं त्याचा नेमका असा प्रतिवाद केला जात नाहीये आणि तो प्रतिवाद न करण्याचं नेमकं कारणही कळत नाही. ते कशासाठी? संघ किंवा बीजेपी म्हणजे हिंदूंचे एकमेव प्रतिनिधी नव्हे. ते जरी असा दावा वारंवार करत असले तरी ते फॅक्ट नाही, कारण या देशामध्ये संघाशी संबंध नसलेले, संघाची विचारधारा मान्य नसलेले आणि संघाच्या जवळपासही न फिरकणारे कोट्यवधी हिंदू आहेत. त्यामुळं भागवतांविषयी किंवा संघाविषयी किंवा भाजपविषयी किंवा मोदींविषयी काही बोलणं म्हणजे हिंदू विरोधी बोलणं, हा भ्रम प्रथम काढून टाकला पाहिजे. त्याचं कारण असं की हे कितीही म्हणत असले तरी जेव्हा निवडणुका येतात किंवा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेला ते हिंदूएतरांच्या अनुनयालाही मागं पुढं बघत नाहीत. उदाहरणार्थ अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना इस्लामचे जे धर्मस्थान मशिदी त्याच्या इमामांचं मानधन वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. पण ते ठीक आहे, त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही, आक्षेप नाही, काय नाही, फक्त फॅक्ट तुमच्या समोर मांडली.
मुद्दा असा की अशा परिस्थितीमध्ये अशी काहीतरी बालिश आणि बाष्कळ वक्तव्य करून आपण काँग्रेससारख्या एका राष्ट्रीय पक्षाबद्दल गैरसमज निर्माण करू असं जर कुणाला वाटत असेल तर ते लोक स्वतःच्याच नंदनवनात राहत आहेत असं म्हणण्याखेरीज गत्यंतर नाही. ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की हे जरी तुमचं जोशी, हा जरी तुमचा हा बोला वानखेडे सर बोला. मला असं वाटतं आता खरोखरच काँग्रेसची कीव यायला लागली. कुठपर्यंत तुम्ही असं म्हणणार की भाजप आणि त्याचं हिंदूचा धर्म, भाजप आणि मला वाटतं भाजपने कधी स्वतःला हिंदूची पार्टी म्हटलेलं नाही. दुसरी गोष्ट ते करतात काय आणि बोलतात काय हे जरी वेगळं असलं तरी कमीत कमी बोलण्यात ते एवढं म्हणतात की सबका साथ सबका विकास. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे मतदान झालं त्यानंतर तरी कमीत कमी आता मी क्रिटिक असून सुद्धा भाजपाचा म्हणजे या सरकारचा सगळे मला ओळखतात या बाबतीत, तरी मी म्हणतो की उत्तर प्रदेशच्या जनतेने तर कमीत कमी मोदीला साथ दिली, भाजपवर विश्वास ठेवला. आता पुढे ते सरकार काय करेल हा आपला विषय नाहीये, परंतु हे तर ऍक्सेप्ट करायला हवं की भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त राज्यांमध्ये या देशात आहे, त्यामुळे या देशाची एक ताकद आहे, त्यामुळे तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. दुसरीकडे काँग्रेस जी पूर्ण देशभर व्याप्त होती ती आता सुकरून 2-3 राज्यापर्यंत सीमित राहिलेली आहे. काँग्रेसचा प्रॉब्लेम आहे की काँग्रेस कधीही रिॲक्शन देत नाही. ज्या गोष्टीवर रिॲक्शन द्यायच्या असतात तिथे देत नाहीत, ज्यावर नसतं द्यायच्या तिथे बोलून सगळा घोटाळा होतो. हे मागच्या एका वर्षापासून 10 गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. जर तुम्ही आता सिंपल जी गोष्ट आहे तो मी थोडं विषयांतर करतो, म्हणजे विषय सोडत नाही. कोणाची किती कीव करावी हा विषय आपण जरा बाजूला ठेवू. 2 दिवस स्पोक्स पर्सन, महाजनासारखे स्पोक्स पर्सन लगातार सरकारला डिपेंड करतात, मीडियाला इथं बोललं पाहिजे मला म्हणून सांगतात. त्याचा संबंध नाही, त्या विषयाचा या चर्चेशी संबंध नाही. ठीक आहे, वेळ वाया घालवू नका. नीती ठीक आहे. मी संबंध Don't waste our time. काँग्रेसच्या नीतीबद्दल बोलतो. काँग्रेस वानखेडे सर वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, वानखेडे सर चर्चेचा वेळ वाया घालवू नका. वानखेडे सर मी तुम्हाला थोडं थांबवतो. मुद्देसूद बोलायचं आहे त्यामुळे वेळ वाया घालवू नका. वानखेडे सर मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतो. शेवटचा आपला पॉइंट आहे आणि आपल्याला संपवायचा, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. मी परत एकदा गणेश सोनीकडे जातो. आपण वानखेडे सर मी येणार आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा. गणेश सोनी सर, तुम्हाला म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला हेच हवं होतं म्हणून हे सगळं चालू आहे, कारण परत तुम्हाला जीएसटी म्हणजे अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला या सगळ्यावरती चर्चा नकोय. गेल्या काही अधिवेशनांमध्ये चर्चाच होत नाहीये, फक्त वेळ वाया जातोय. मी सुरुवातीला जसं डिबेट सुरू होताना सांगितलं की काँग्रेस आता नेमका उलटा प्रचार करणार आहे की या विषयांवरती भाजपला चर्चा नकोय म्हणून हे सर्व प्रकरण बाहेर काढण्यात आलेलं आहे, असं काँग्रेस आरोप करू शकते. नाही, काँग्रेस बेजबाबदारपणे आरोप करण्यात काँग्रेस माहीर आहे. नाही, त्या त्यांना असा देखील आरोप झाला तर आपल्याला आश्चर्य वाटायचं काही एक कारण नाही. ठीक आहे, काँग्रेस असा आरोप करू शकते, पण हा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर सगळी चर्चा एक केंद्रित होऊ नये. सोमवारी जेव्हा अधिवेशन सुरू होईल तेव्हा आपल्याला 3-4 दिवसातच आपल्याला कल्पना येईल की कशा तऱ्हेने अधिवेशनाचा प्रवाह चालू आहे आणि ज्या तऱ्हेने काँग्रेसचे खासदार दोन्ही संसदेच्या सभागृहामध्ये जे वर्तन करतील त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कुठल्या उद्देशाने सगळं चाललेलं आहे त्यांचं. महाजन सर, असा आहे, कुणाची कुणी किती कीव करावी हा प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवला तरी 2-3 फॅक्ट्स आपल्याला सांगितल्या पाहिजेत. नंबर 1, फार अगदी हर्षोत्फुल्ल होऊन बीजेपीच्या विजयाची डंका सर्वत्र पोहोचत असली तरी फॅक्ट अशी की 31% मतांवर आपल्या निवडणूक पद्धतीच्या आधारे हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा की 69% लोक अजूनही या सरकारच्या आणि पक्षाच्या विरोधात आहेत. नंबर 2, मी असं कधीही म्हटलेलं नाही, मी असं म्हणतोय की बीजेपीचा स्वतःचा स्टान्स असा असतो की आम्ही हिंदू हिताचे रक्षक आहोत. त्या अर्थी मी म्हणलं की ते हिंदूंचे ते असं म्हणतात असं मला मुळीच म्हणायचं नाही. त्यामुळं असं काहीतरी आपलं तिकडचं इकडे जगलरी करून दुसऱ्याविषयी कुत्सित भावना व्यक्त करणं म्हणजे तटस्थता नव्हे. ठीक आहे, पण महाजन सर ज्या पद्धतीने आता नाही ठीक आहे मी वानखेडे सर परत आपला हा वाद याच्यावरच चालू राहील. राज्य असं म्हणालो, मत प्रतिशत म्हटलं तर काँग्रेसकडे 32 ते 35% पूर्ण देशात आहे. फक्त 44 खासदार ठीक आहे. वानखेडे सर आणि महाजन सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा मुद्द्यावरती सध्या जरा थोडं थांबा. तुम्ही मध्ये बोलू नका विनाकारण. तुमची प्याळी असेल त्यावेळेला बोला. ठीक आहे. हसता मला सुद्धा येतं. ठीक आहे. महाजन सर मी पुन्हा एकदा तुमच्याकडेच येतोय. मुद्दा असा आहे की आता अधिवेशनात नेमकं काय होणार याच विषयावर चर्चा होणार की लोकांचे जे प्रश्न आहेत, जीएसटी आहे, अमरनाथ यात्रेचा हल्ला आहे, याच्यावर चर्चा होणार?
100% लोकांच्या दृष्टीनं महत्वाचे विषय जे आहेत ते. पण आता कोणीतरी भविष्यवेत्ता असं म्हणला की उद्यापासून काँग्रेसचे खासदार वर्तन कसं करतात त्यावरून कळेलच. त्या भविष्यवेत्त्याला भूतकाळाची माहिती नाही. 2004 ते 2009 या काळातली लागोपाठची 5 अधिवेशनं ज्यांनी गोंधळात वाया घालवली त्यांनी आताच्या लोकांबद्दल बोलणं याच्यासारखा, आताच्या विरोधकांबद्दल बोलणं याच्यासारखा दुसरा विनोद नाही. महाजन या साहेब, अधिवेशनामध्ये जे महत्वाचे प्रश्न महाजन साहेब, आपल्या पक्षाचे अवघे 44 खासदार संसदेमध्ये आहेत, एवढं लक्षात घ्या. जीएसटी मुळे झालेला गोंधळ आणि एकूण अर्थव्यवस्थेवर झालेला दुष्परिणाम अशा सारखेच विषय या वेळेला चर्चेला आणण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे आणि त्याचप्रमाणे काँग्रेसची या अधिवेशनातली वाटचाल असेल. ठीक आहे. मी वेळेअभावी आपले दोन जे वक्ते आहेत आपल्याकडे, जे गणेश सोनी सर आणि वानखेडे सर आहेत, त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीये. पण मात्र या चर्चेनंतरही काही प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत. काँग्रेस अजूनही या सगळ्या मुद्द्यावरती उत्तर द्यायला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पुढे का येत नाहीत, त्याच्याबद्दलची संदिग्धता अजूनही त्यांनी कायम का ठेवली याचं उत्तर मिळालेलं नाहीये. दुसरीकडे भाजपचे केंद्रीय मंत्री जर म्हणतात की हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये आलं पाहिजे, तर त्याच्याबद्दलची इन्क्वायरी अजूनही इनिशिएट का होत नाही, हाही मुद्दा आहे. आणि तिसरा प्रश्न, पावसाळी अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी हे सगळे प्रकरण बाहेर येतं, हा योगायोग नेमका काय? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. कदाचित उद्या 11 वाजता ज्यावेळेला सभागृहाचं कामकाज सुरू होईल त्यावेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं हळूहळू सुरू होईल. त्याच्यामुळे थोडी वाट पाहणं हे संयुक्तिक ठरेल. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.